मुंबईतील सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून हे आदेश जारी करण्यात आले आहेत। खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील वर्क फ्रॉम होमच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या। आज पहाटेपासूनच मुंबईमध्ये धुमाधार पाऊस सुरू आहे। अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। रस्ते वाहतूक त्याचबरोबर रेल्वे वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला आहे। त्यामुळे मुसळधार पावसामुळे आता प्रशासनाकडून काही महत्त्वाचे आदेश जारी करण्यात आले आहेत। खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील वर्क फ्रॉमच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर अंधेरीमधील विराय देसाई मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। वाहनं जवळपास अर्ध्यापर्यंत ही वाहनं पाण्यामध्ये बुडालेली आहेत। तर किंग सर्कल परिसरात देखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। वडाळा परिसरात देखील रस्ते जलमय झालेले आहेत। आणि किंग सर्कल परिसरातून निवृत्तीबाबत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, आपण पाहतोय की सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। सध्या काय स्थिती आहे? गुडघाभर पाणी या परिसरामध्ये साचल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच किंग सर्कल आणि संपूर्ण मुंबई परिसरामध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे आणि याचाच परिणाम किंग सर्कल परिसरामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहनं बंद पडण्याचे प्रकार अनेक घडतायत, कारण की साचलेल्या पाण्यातून अनेक वाहन चालक जे आहेत ते आपल्या मार्गाकडे जाण्यासाठी प्रयत्न करत होते आणि त्याचाच परिणाम जो आहे तो या वाहनांवरती झाल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 3 ते 4 गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पूर्णपणे प्रयत्न सुरू आहेत की कसा लवकरात लवकर पाण्याचा निचरा होईल, यासाठी संपूर्ण कर्मचारी जे आहेत ते प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। सायन परिसर, गांधी मार्केट आणि किंग सर्कल परिसरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या नक्कीच निवृत्ती, तर या गाड्या आजूबाजूने जर एखादा मोठा ट्रक किंवा मोठं वाहन गेलं तर या पावसाच्या पाण्यामध्ये तरंगताना या गाड्या पाहायला मिळत आहेत। किंग सर्कल परिसरामध्ये कमरे इतकं पाणी आता साचलेलं आहे आणि या पाण्यामध्ये अनेक गाड्या अडकून पडलेल्या आहेत। सायलेन्सरमध्ये पाणी गेल्यामुळे या गाड्या बंद पडलेल्या आहेत।